जसे मंदिरात गेल्यावर प्रसाद घेतल्याशिवाय लोक पुढे जात नव्हते, तसं आता बाबांच्या कार्यभूमीतून एखादं पुस्तक घेतल्याशिवाय लोक पुढे जात नाहीत. धर्मभेद नाही, जातीभेद नाही, पंथभेद नाही, लिंगभेद, स्पर्शभेद नाही, ना अंतर्देशीय प्रांतभेद नाही, नाही आंतरराष्ट्रीय सीमाभेद. अखिल जगत मानवासाठी वरील 8 ऐतिहासिक स्थळे सदैव खुली आहेत. जय भारत, मी शीतल, जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, आपल्याला माहिती असेल की अनेक लोक वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री जात असतात, परंतु बहुजनांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही तीर्थक्षेत्र निर्माण केली आहेत. तुम्हाला माहिती आहेत का? जर माहिती नसतील तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. माता रमाई पंढरपूरला तीर्थक्षेत्र म्हणत असत. साहेब, मला एकदा तरी घेऊन चला ना हो पंढरपुरी तीर्थक्षेत्री. रामू, जे लोक आपल्याला ज्या मंदिरात जाऊ देत नाहीत, तिथे दर्शन घेऊ देत नाहीत, मंदिराला स्पर्श करू देत नाहीत, तिथं आपण का आणि कशासाठी जायचं? हे बघ रामू, आपण नवीन तीर्थक्षेत्र निर्माण करू, जिथं कुणीही कोणाला मनाई करणार नाही. वरील ऐतिहासिक संवाद आहे माता रमाई व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. वरील प्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्यावर माता रमाईने पंढरपूरला जायचा तगादा सोडून दिला. शेवटी रविवार दिनांक 26 मे 1935 रोजी सकाळी 9 वाजता माता रमाईने शेवटचा श्वास घेतला. ती पंढरपूरला जाण्याची इच्छा मनात ठेवूनच. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांक 13 ऑक्टोबर 1935 रोजी जाहीर सभेत येवला, जिल्हा नाशिक येथे प्रतिज्ञाच करून टाकली की मी हिंदू धर्मात जन्मलो हे माझ्या इच्छाशक्तीच्या बाहेर होते, परंतु मी हिंदू धर्मात मरणार नाही हे माझ्या इच्छाशक्तीच्या बाहेर नाही. आणि त्यांची ही प्रतिज्ञा बरोबर 21 वर्षांनी म्हणजेच दिनांक 14 ऑक्टोबर 1956 रोजी पूर्ण केली. ही त्यांची प्रतिज्ञा ऐतिहासिक ठरली असो. मध्य प्रदेशातील इंदोर शहराजवळील महू गावात 14 एप्रिल 1951 रोजी बाल भीमाचा जन्म झाला. तेव्हा तिथे सैन्याची छावणी म्हणजे मिलिटरी कॅम्प होती. सुभेदार बाबा रामजी आंबेडकर याच छावणीत राहत होते. इथेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभूमी. आज त्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शुभ्र रंगात सुंदर भव्य स्मारक उभे आहे. या स्मारकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन संघर्ष प्रसंगाचे तैलचित्र आहेत. मुख्य हॉलमध्ये बाबासाहेबांची मूर्ती आहे. बहुजन समाज हजारोंच्या संख्येने त्या स्मारकाला पावन क्षेत्र समजून दरवर्षी 14 एप्रिलला सकाळपासून तेथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी यायला सुरुवात करतात. हे माता रमाईच्या मताप्रमाणे किंवा शब्दाप्रमाणे पहिले तीर्थक्षेत्र बाबांनी निर्माण केलेले. सन 1917 मध्ये बडोदा संस्थानाच्या कराराप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब इंग्लंडमधून शिक्षण घेऊन सयाजीराव गायकवाड महाराज यांच्या संस्थानात संरक्षण विभागाचे सचिव या पदावर रुजू झाले. परंतु तेथील जातीयवादी शक्तींनी तिथे त्यांना धमकावून राहायला मनाई केल्यामुळे ते नाईलाजाने आपली कपड्याची बॅग घेऊन तिथून दूर एका झाडाखाली येऊन ढसाढसा रडले. तेव्हा तेथेच त्यांनी जातीवादाचा बिमोड करण्याचा संकल्प केला आणि त्या भूमीला आज लाखो पर्यटक भेट देतात. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेले दुसरे तीर्थक्षेत्र. दिनांक 1 जानेवारी 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भीमा कोरेगाव येथे जाऊन भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला भेट देऊन मानवंदना दिली व 500 महारवीरांच्या शौर्यगाथेवर डॉक्टर बाबासाहेबांनी तिथे जमलेल्या लोकांसमोर स्फूर्तिदायक भाषण केले. आपण सर्व नागवंशीय आहोत आणि नागवंशीय हे पूर्वीपासूनचे शूर होते. या देशात राजे होते आणि असे तेथे जमलेल्या लोकांसमोर त्यांची चेतना जागृत करणारे भाषण दिले.
डॉक्टर बाबासाहेब कोणतेही आंदोलन करण्याआधी ते त्या आंदोलनाची तयारी 2-2.5 महिन्यापासूनच करत असत. भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाजवळ दिलेल्या भाषण सुद्धा पुढे 20 मार्च 1927 रोजी महाडचा सत्याग्रह घडून आणण्यासाठीचाच एक भाग होता. म्हणूनच महाडच्या 14 तळाच्या सत्याग्रहात महाडच्या रहिवाशांसोबत महाडच्या बाहेरील लोक सुद्धा सहभागी झाले होते. महाडच्या सत्याग्रहात सामील व्हावे म्हणूनच तर बाबांनी तिथे त्यांची चेतना जागृत करणारे भाषण दिले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा विजयस्तंभाला मानवंदना देऊन आपले स्फूर्तिदायक भाषण समाप्त केले. तेव्हापासून त्या भूमीला शौर्य भूमी म्हणून ओळखले जाते. आज दरवर्षी 1 जानेवारीला देशभरातून लाखो लोक शौर्यभूमीला येऊन विजयस्तंभाला मानवंदना देतात. आणि हे त्यांनी निर्माण केलेले तिसरे तीर्थक्षेत्र. दिनांक 20 मार्च 1927 रोजी महाडला समतेसाठी 14 तळ्याचा बाबांनी सत्याग्रह केला. अस्पृश्य लोकांसाठी तळे खुले व्हावेत म्हणून तिथे त्यांनी संघर्ष केला आणि त्या ठिकाणाला आज संघर्ष भूमी किंवा सत्याग्रह भूमी म्हणून ओळखले जाते. दिनांक 20 मार्चला महाराष्ट्रातून हजारो लोक त्या महाडच्या 14 तळ्याला भेट देऊन डोळ्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आणून त्या तळ्याचे घोटभर पाणी चाकून धन्य होतात. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेले चौथे तीर्थक्षेत्र. डॉक्टर बाबासाहेबांनी दिल्लीच्या राहत्या घरात संविधान लिहिलेले होते. तिथे म्हणजे दिल्लीच्या 26 अलीपूर रोडला आज संविधान पुस्तकाच्या प्रतिकृतीत भव्य स्मारक साकारले आहे. ती भूमी म्हणजे संविधान भूमी. दिल्ली हे देशाच्या राजधानीचे शहर असल्याने इथे रोजच देश विदेशातील हजारोंच्या संख्येने लोक भेट देत असतात. तीच संविधान भूमी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेले 5वे तीर्थक्षेत्र. संत तुकोबारायाच्या देहू गावाच्या पंचक्रोशीतील देहू रोड येथे एक भूमी आहे, ती म्हणजे धम्मभूमी. याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रह्मदेश, आताचे म्यानमार इथून आणलेली शुभ्र तथागत गौतम बुद्धाच्या मूर्तीची त्यांच्या हस्ते प्रतिष्ठापना झाली. तो दिवस होता 25 डिसेंबर 1954. याच दिवशी 25 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अजून एक ऐतिहासिक घटना घडून आणली होती. ती म्हणजे ज्या पेशवाईने शिवाई नष्ट केली त्या पेशवाईची लाडकी प्यारी असलेली मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडाच्या पायथ्याशी जाळून नष्ट केली व शिवशाही नष्ट करणाऱ्यांचा बदला घेतला. अशा रीतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर या दिवशी 2 ऐतिहासिक घटना घडून आणल्या. 25 डिसेंबर 1954 या दिवसापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली होती. म्हणून त्यांनी इथे जमलेल्या लोकांसोबत बुद्ध वंदना घेऊन लोकांना आधीच असलेला पण नव्याने धम्म मार्ग दाखवला. डॉक्टर बाबासाहेबांच्या चरण स्पर्शाने पावन झालेल्या या धम्मभूमीला 25 डिसेंबरला महाराष्ट्रातून हजारो लोक येतात. परंतु जाताना पुस्तके, धम्म कॅलेंडर, तथागत बुद्ध व बाबांच्या मूर्त्या, फोटो असे साहित्य घेऊन जातात. गरीबातील गरीब निदान एक तरी पुस्तक घरी घेऊन जातोच. बाबांच्या कोणत्याही संबंधित कार्यभूमीतून पुस्तक विकत घेऊन जाण्याचा हा आता एक शिरस्ता बनला आहे. पूर्वी असे मंदिरात गेल्यावर प्रसाद घेतल्याशिवाय लोक पुढे जात नव्हते, तसं आता बाबांच्या कार्यभूमीतून एखादं पुस्तक घेतल्याशिवाय लोक पुढे जात नाहीत. एका दिवसात पुस्तकांची लाखोची उलाढाल होते. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेले 6वे तीर्थक्षेत्र. जगाच्या नकाशावर ठळकपणे असलेले नागपूर शहरातील दीक्षाभूमी याच ऐतिहासिक स्थळावर देश विदेशातील लाखोंच्या संख्येने लोक येतात. अगदी उडण खटोले बुक करून येतात. येत्या आल्यावर स्वयंप्रेरणेने धम्मदीक्षा घेतात व पावन होऊन आपापल्या दिशेने परत जातात.
परत जाताना पुस्तके घेऊन जाण्यास विसरत नाहीत. तो ऐतिहासिक दिवस म्हणजे 14 ऑक्टोबर 1956. याच दिवशी डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या 5 लाख लोकांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली होती व सोबतच 22 प्रतिज्ञा सुद्धा दिल्या होत्या. येथे तर अशोक विजयादशमीच्या दिवशी धम्म दीक्षोत्सव होतो. हे दीक्षाभूमी हे स्थळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माता रमाईला शब्द दिल्याप्रमाणे निर्माण केलेले 7वे तीर्थक्षेत्र आणि 6 डिसेंबर 1956 पासून विशाल सागराच्या कुशीत चिरनिद्रा घेत असलेल्या प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेबांचे ऐतिहासिक स्थळ म्हणजे चैत्यभूमी. या ठिकाणी बौद्ध राष्ट्रातील व जगातील ज्या ज्या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत ते आणि देशातील लाखो लोक त्यांच्या पवित्र स्मृतीस्थळाचे अश्रू नयनाने दर्शन घेतात व जड पावलाने आपल्या गावी परत जातात. पण परत जाताना गरिबातील गरीब व्यक्ती त्यांची आठवण म्हणून एक तरी पुस्तक घेऊन जातो. तो दिवस मोठा भावपूर्ण असतो. हे बाबासाहेबांनी त्यांच्या पश्चात निर्माण केलेले 8वे व अंतिम तीर्थक्षेत्र होय. याप्रमाणे त्यांनी माता रमाईला तीर्थक्षेत्राचा दिलेला शब्द पूर्ण केला. माता रमाई पंढरपूर या एकाच तीर्थक्षेत्री जाण्यासाठी अग्रह धरत होत्या, पण त्यांच्या बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी 8 तीर्थक्षेत्रे निर्माण केले. पण दुर्दैवाने माता रमाई यापैकी एकही तीर्थक्षेत्र पाहू शकल्या नाहीत. आपल्या पत्नीला शब्द देऊन तो त्यांनी पूर्ण केला होता. धन्य त्या माता रमाई आणि धन्य ते बाबासाहेब, ज्यांनी आपल्या ऐतिहासिक महान कार्याने इतिहासाचे पानेही सोनेरी करून ठेवले. वरील 8ही ऐतिहासिक स्थळी धर्मभेद नाही, जातीभेद नाही, पंथभेद नाही, लिंगभेद, स्पर्शभेद नाही, ना अंतर्देशीय प्रांतभेद नाही, नाही आंतरराष्ट्रीय सीमाभेद. अखिल जगत मानवासाठी वरील 8ही ऐतिहासिक स्थळे सदैव खुली आहेत. या 8ही स्थळी लोक शांततेने येतात, बाबांना अभिवादन करून शांततेने परत जातात. या ठिकाणी आजपर्यंत एकाही अशी घटना घडली नाही की हल्लागुल्ला झाला, आपापसात भांडणं झाली, मारामाऱ्या झाल्या, त्यातून पोलीस तक्रार दाखल झाली, अशा घटना कधीही घडल्या नाहीत. वरील 8ही ठिकाणी जाणारे लोक बाबांच्या संविधानाचे पालन करतात. ही मोठी अभिमानाची बाब आहे. सन्माननीय दर्शक हो, आपल्यापैकी कुणी ना कुणी कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या वरील ऐतिहासिक स्थळांना अवश्य भेट दिली असणार. तेव्हा आपल्या तिथल्या भेटीचे अनुभव वर्णन आपण कमेंटमध्ये सांगू शकता. आपला चहा सांची चहा. संपर्क 9130061066 9923191916.